आली, मी पुरणपोळी खाल्ली, लय गोड लागली, म्हणून जरा जास्तच खाल्ली, सकाळची लय जोऱ्यात निघाली. जमलं नाही. 65 गाणं होतं. बहीण मायले गरीबाईचं अरिजित सिंग व्हायचं होतं, पण गाणे काही नेमके सुचूनच राहिले. साला मला समजून राहिलं अरिजित सिंग बनता बनता काही मी चांक्या वाण्याने बनून जाऊ. अरे सोन्या भाऊ आला का? ये ये आले का? गाणे तरी बनवायला मदत करशील काय ना गाणं मला. 65 गाणे बनवून राहिले का माय? अबे हे काय हालत करून ठेवली या. होळीसारखा सण आहे, कुठे ॲक्सिडेंट करून आला बाबा. तोंडाले पट्टी, गालगिल सुजेल दिसू राहिले. कुठे पडला? दारू जळी पिलं जास्त? ॲक्सिडेंट नाही हो बंटू भाऊ. अरे म्हणजे झालं कसं काय? हा युकेचा युगांडा कसा काय झाला? काय सांगू का तुले? अबे रंगपंचमीच्यानं झालं बे हे सगळं. रंगपंचमीच्यानं? हे समजलं नाही दादा. आता समजावून सांगतो ना, थांबलं. अरे हे पाय रे काय झालं गड्या आता. मी सकाळी उठलो आणि मग मायासंग भांडणं करून घराबाहेर निघालो. मायासंग भांडणं? मायासंग कोण भांडणं केली त्या? अरे बाबा लय मोठी स्टोरी आहे त्याच्या मागे, लय मोठं बॅकग्राऊंड आहे. एक पार्ट बनेला त्याच्यावर सेपरेट व्हिडिओ टाकलाय. जाण पहा म्हणा ऑडियन्सले. पहिलेच मग आईनं मग भेज आउट केला. अरे बाय ते दिले ते मला घालायला होळीला हे घालून जाय म्हणे. आता आपल्या एडिटून एवढा पैसा नाही, मी चॅनल चालू झालं ते पण हे शर्ट ना बदललं नाही आणि मग आईनं मला बाय ते दिले ते सांग कसे घालू आता. हां मग जाऊ द्या. मग ते झालं, मग पुढे काय झालं? अरे काय अरे बा मग मी निघलो मग रस्त्यानं. मग आता रस्त्याने येत जा, मग काय गावातले लोक मस्त होळी खेळत जात. हां मग पुढे? मग बाय मांजरला बी रहिमानी खेळा जागी झाला. मग म्या बी हाताला कलर घोसला होता तो, पण घुसलो भेळमध्ये खेळायला कलर. ओके ते तर खेळायलाच पाहिजे, पण एवढ्या गोष्टीनं कोणी मारीन काही समजलं नाही भाऊ. अबे मग त्याच्या पुढे मायने अशी चुकी झाली की नाही मायले सांगूच नको बे. बहीण मायले काय चुकी केली रे बा त्या? अरे पाय मग तिकून कधी एक बाई आली, मग मी तिच्या गालावर कधी असा जरासा कलर लावला. एवढ्याने बी लोक नाहीत मारतील. अबे ऐक ना, मग ती बाई तोडून चालली गेली. मग एक बाजूला गणी एक कोपऱ्यात एक पोरगी उभी होती. मला काय वाटलं गड्या या पोरीचं बी होळी खेळायचं मन करून राहिलं, कोणी काय तिला कलर लावून नाही राहिलं. मी गेलो ना रे बाताटी, गेलो आणि मागून जे त्या पोरीला बसलो घोसत की भाऊ ते पोरगी इतक्या जोरजोराने अळायला लागली, इतक्या जोरजोराने अळायला लागली की मी मग माया कानाचे पडदे फाटले. अरे हराम खरा, पोरीला मागून धरून जरा तू कलर लावशील तर खेटराईनं मारतील ना तुला लोक. आणि बाबू अशा टाइमले ज्याचे लग्न नाही होईल, जे अधीण उमरचे झाले ते टपणी खाऊनच बसेल असतात पोट्टेवर. कसा पोट्टा झोडला जाईल. हो बे लेखा, एक जण दिशे बारीक चिरी, पण त्याच्या टप्प्यात गेला की भाऊ तो वाजवतेच. बाबू पोरीच्या भोवती असे भिनभिन करणारे भवरे हिंडतच असतात. जर का कोणीचा नवाळा भवरा आला की नाही, असे डंक मारतात की नाही त्याने की तहारकी झाला होत त्याची. एकदम बरोबर बोलले बंटू भाऊ तुम्ही. जास्त करून सायला मला माणसाईनं मारलं म्हटलं, बायानं तरी हातही लावला. माझ्यानं कुत्रे हरग काय सांगू तुम्हाला. जाऊ दे, तुले जर का ते आत्मा शांतच करायची असेल तर मले कलर लावून घे. सकाळपासून तसंही मला कोणी कलर नाही लावला बाबा. जेपासून मला गर्दीच्या लोकांना मारलं की नाही बाबू, मांदाला रेमानी खेळा कलरिंग खेळाचा मेला डायरेक्ट मेला. तुमच्यासारख्या जेवण पोरा सोराईल मी आता कधीच कलर नाही लावणार. होईन तर एखाद्या 80 वर्षात डंगऱ्या म्हातारीला कलर लावणार, पण तुम्हाला नाही दे. तुमच्यापासून त्या हात दूर लेको. कुत्र्यासारखं मारलं म्हणे, असा सोन्यासारखा चेहरा माया डांगऱ्यासारखा करून टाकला व माय. काय म्हणतो मायनं पूर्ण पोया केल्या, भजे काढले वडे काढले आणि दूधही ह्यासोबत प्याले. मी काय म्हणतो जेवण करूनच जा, जरा एक ताकद विकत तरी येईन. तसे मला तर काही खरं नाही राहिलं. हवा आली उडून फिडून गेलातले का वांद्याचे काम होती. एकुलता एक मित्र माया तू. हे बरोबर बोलला, जेवण करून जातो. अरे सोन्या हा 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 काय अवतार आहे? काय सांगू काकू, काय झालं मायासोबत. एका पोरीच्या नांदानं कुठलो व काकू, मला कुत्रे हारगाव मारलं व. अबे भुसनड्या, तू चेहऱ्यावर कुत्रं मुतून नाही जात. तू पोरीच्या समोर जातच काय रे? पोरी तुला पाहिलं की फिटा येऊन पडते ना. नाही व काकू, यावेळेस जरा अलगच सीन होता. जाऊ द्या. आलास तर मग जेवण करून घे मेल्या. ते त्या बंट्याला बी आवाज दे. अरे मी आलो वापस तुम्हाला सांगायसाठी फक्त की चॅनलवरती नवीन असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बा. आता एवढं करा. लय मार खाल्ली हो राजा मी आता पुरणपोळी खातो. तुम्ही बी तुमच्या घरी जाऊन भजे पुरणपोळी काही केलं हे तर खा. मावं घरी झेंडूबा म्हटला होतो, नाही तर खयात गरम करायला होतो माईले. मावं लय मारलं व मले. काकू जराशी खयात गरम कर जा, जरा झेंडूबाम बी दे जा लागायले. हो बे, जेवण कर पहिले.